घटना आहेत गोपाळ आणि गायत्रीची। हे सोलापूरमधील मुळे गावात राहत होते। 2 महिन्यापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि आता दोघांनीही टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। सोलापूर शहराजवळ असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील मुळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। सध्या सोलापुरात याच घटनेची चर्चा सुरू आहे। एकाच खोलीत या 9 जोडप्याचे मृतदेह आढळल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। गोपाळ लक्ष्मण गुंड वय वर्ष 23, गायत्री गोपाळ गुंड वय वर्ष 22, दोघेही राहणार उळेगाव तालुका उत्तर सोलापूर या 9 दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत। रात्री 2 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याची माहिती आहे। या घटनेनंतर सोमवारी 7 जुलै सकाळपासून उळे गावात स्मशान शांतता आहे। 2 महिने अगोदर प्रेमविवाह केलेल्या गोपाळ आणि गायत्रीने जीव का दिला हा प्रश्न सर्वांना पडला आहे। गोपाळ गुंड आणि गायत्री गुंड या 9 दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरी आढळून आले आहेत। गुळेगावचे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली। गायत्रीचा मृतदेह खाली फरशीवर निश्चित पडला होता, तर गोपाळ गुंड हा 30 वर्षीय तरुण नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे अवस्थेत होता। प्रेमविवाह केलेल्या या दोघा 9 दाम्पत्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी कसून तपास करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार गोपाळ गुंड यांनी आपल्या पत्नीला 4 वायरने गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत आयुष्याची अखेर केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही। या 9 दाम्पत्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत नेमकं कारण समोर आलेलं नाही। रात्री 2 ते 3च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सिव्हिल पोलीस चौकीत सदर घटनेची नोंद झाली आहे। मित्रांनो, हे असं करणं योग्य आहे का? ही घटना ऐकून तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील। धन्यवाद।